केतनचं टक्कल आणि त्याचं अडखळत बोलणं सियाला खटकायचं, याच कारणांमुळे सियाला केतनशी लग्न करायचं नसल्याची सूत्रांची माहिती। सिया दोषी आढळली तर तिलाही लोहगडावरून ढकलून द्या, सियाच्या आई वडिलांची संतप्त प्रतिक्रिया। दोषींना कठोर शिक्षा करण्याची केली मागणी। धनंजय मुंडेंनी बीड हत्याकांडातील मृत विलास घुलेच्या कुटुंबियांची घेतली भेट। आरोपी पोलिसांचा लाडका आहे का, मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्राकडे रोख। मुंबई लोकल हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। आरोपी रोशन 2 महिन्यांपासून बॅगेत चाकू घेऊन करत होता प्रवास। मयंकने मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने हल्ला केल्याची कबुली। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच मुंबई नागपूर विमानानं प्रवास। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची सीट एकाच रांगेत। पुण्यातील कार्यक्रमात अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात पहिल्या रांगेत बसण्यावरून नाराजी नाट्य। हा जागेचा नव्हे जातीचा वाद, मेधा कुलकर्णी यांचा आरोप। तर कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही, अभिमन्यू पवार यांचं स्पष्टीकरण। मालाडमधील जैन समाजानं घेतली राज ठाकरेंची भेट। महाराजांच्या जिरेटोपावरील जैन समाजाच्या झेंड्याचं प्रकरण। जैन समाजाच्या शिष्टमंडळानं मागितली माफी। राज ठाकरेंनी पांढऱ्या पट्ट्यांबाबतही दिली समज। अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी मोठी घडामोड। ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा, सदस्य अनिल मिश्रा यांचाही राजीनामा। अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी 8 जणांना अटक। मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव यांना अटक। ठाकरे सेनेनं राम मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब। खासदार संजय राऊत यांचा आरोप। उद्धव ठाकरेंकडून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विटा दान, त्या विटांचं काय केलं, राऊतांचा सवाल। व्यावसायिक गॅसवरील निर्बंध हटवले, हॉटेल उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा। महागाई येणार नियंत्रणात, पूर्वी लागू केलेले निर्बंध 50% कमी। अन्न आणि औषध प्रशासनाची महिनाभरात राज्यव्यापी धडक मोहीम। 904 ठिकाणी छापे, 34,66,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 457 जणांना अटक। आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती। 1 जुलैपासून पासपोर्टच्या शुल्कात वाढ। नवीन पासपोर्टसाठी 2500 रुपये शुल्क आकारलं जाणार। तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार। 14 वर्षात पहिल्यांदाच पासपोर्टच्या शुल्कात वाढ। मुसळधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती बिकट। लखीमपूर जिल्ह्यातील 4 गावं पाण्याखाली तर काही गावांना अजूनही पुराचा वेढा। जनजीवन विस्कळीत। व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू। 4300 जण जखमी, 39,000 जण बेपत्ता। गेल्या 126 वर्षातील सर्वात मोठा भूकंप।